चला टीम आशु विकी पॅकर्स सुर्वे आपला एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा ही विनंती आहे. पहा आपण सर्वांचं लक्ष वेधून घेत आहोत. जे 4 संघ उद्या पुढे गेलेले आहेत म्हणजे 2 ओपन मधून जातील आणि 2 ग्रामीण मधून जातील. त्याच्यामध्ये ग्रामीण मध्ये एक मॅच होईल, ओपन मध्ये एक मॅच होईल. परंतु ज्यावेळेस ग्रामीण संघ एक सेमीफायनल हारेल आणि टीम ओपनची एक सेमीफायनल हारेल, जे तिसऱ्या ट्रॉफीसाठी तिसऱ्या पारितोषिकासाठी जी मॅच होईल त्या ग्रामीण संघाला आयकॉन घेण्याची मुभा असेल. 2 आयकॉन ग्रामीण संघ तिसऱ्या क्रमांकासाठी घेऊ शकतो जो संघ लढणार आहे. ओके, फायनल साठी नाही. ओपनचा आयकॉन घेऊ शकतो तो संघ, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. तिसऱ्या क्रमांकासाठी जो ग्रामीण संघ खेळेल उद्या त्या ग्रामीण संघाला 2 ओपनचे आयकॉन खेळाडूची मुभा आहे. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिलाच बॉल नो आहे आणि त्याच्यावरती एक सिंगल धाव अशा आलेल्या आहेत धावा 2. जो संघ जिंकेल क्वालिफाय होईल उद्यासाठी आणि उद्याची अंतिम रात्र आहे. सुरुवात आपण सोडली नाही तर शेवट चुकवू नका. उद्या तुम्हाला 4 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये 2 सेमीफायनल, एक फायनल आणि एक तिसऱ्या क्रमांकाची लढत. तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी पारितोषिकासाठी एक लढत होईल. म्हणजे उद्या 4 सामने होणार आहेत. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे आपण घेतलेली आहे. धावसंख्या आहे 2. वाईट +1 अशा 2 आहेत. हा नो बॉल आहे. गाईडलाईनचं उल्लंघन केलेलं आहे. बॉल पुन्हा टाकावा लागेल, बॉल पुन्हा हाताळावा लागेल. ही जी मॅच आहे ती फार महत्वाची आहे. गोलंदाजी मार्कवरती नमित पाटील आहेत, एका बाजूला अज्जू आणि गौरव. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये हे जे खेळाडू आहेत ते नामवंत आहेत. एकामेकासमोर आलेले आहेत. बॉलर तयार. बॉलर सन्मान देण्याचा प्रयत्न. थायपॅडला बॉल भेटतोय. पाठीमागच्या बाजूला फेक केली आहे. एका वेगळ्या स्टाईलने फेक केली होती. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 4 धावा. नमित पाटील यांची गोलंदाजी जर आपण पाहिली तर काही बॉल दिशाही नाहीत, काही बॉल चांगले. हा पुढील बॉल अज्जू नवले तयार बॅटिंगसाठी. पायांचा वापर करतायत आणि बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. एक सिंगल आहे. एक सिंगल धाव आहे, कारण काळ्या पडद्याच्या वरतून बॉल गेला तर एक आहे आणि काळ्या पडद्याला जर बॉल लागला तर चौकार आहे. या स्पर्धेचा असणार हा नियम. 3 साइड चौकार आणि त्याच्यामुळे याच्यावरती एकच धाव आलेली आहे. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी सांगितलं दिशा आहे खराब. हा आलाय तो व्हाईट बॉल. एका बाजूला संघ आहे आशु विकी पॅकर्स सुर्वे, एका बाजूला संघ आहे शैलेश स्मृती नेरळू. अशी रंगलेली एक रोमांचक मॅच. पहिला डाव रंगलाय आणि पहिल्या डावामध्ये आतापर्यंत बनवलेल्या आहेत धावा 6. बॉलची फेकी
होऊ शकली नाही, बालंबाल बचावलेले आहेत. प्रत्येक धाव किती महत्वाची आहे या मॅच मध्ये, प्रत्येक विकेट किती महत्वाची आहे. आणि अज्जू नवले ही ती एक महत्वाची विकेट आहे, ज्यांनी पाठीमागेच्या बॉलवरती आक्रमण केलं होतं. या बॉलला संयमाने खेळलं होतं. स्ट्रायकर एंडला आता बॅट्समन गौरव तयार, नमित पुन्हा तयार होतील. राईट आर्म राऊंड द विकेट. पंचाने सांगितले की दिशा आहे खराब, हा आलाय तो व्हाईट बॉल. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. या बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न केलाय. लेग बायची एक सिंगल धाब आहे या बॉलच्या पाठीमागे मिळेल. बॅटिंग करताना टीम शैलेश स्मृती नेरुळ या टीमला. दोन्ही संघांनी पाठीमागचा सामना चांगला खेळलेला आहे आणि त्यामुळे आता या मॅच मध्ये बरीचशी रंगत आहे, बरीचशी चर्चा आहे. मॅच जशी पुढे जाईल तसं मात्र या मॅचला उधाण प्राप्त होईल. फटका चांगला खेळला, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावा 10 आहेत धावफलकावरती. ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे. शेवटचे काही बॉल शिल्लक. वाईट +1 अशा धावा मिळतील 2. पण या गोष्टी आज प्रखरतेने टाळाव्या लागतील. या चुका वारंवार करून चालणार नाही. चुका या पेन्सिली सारख्या असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील. त्यामुळे चुकांवरती पांघरून टाकणं चुकीचं आहे. त्या सुधारवणं हे फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांना विनंती की आपण बॉल टाकताना थोडंसं बोलू नका. आयोजन समितीची सूचना आलेली आहे, आपण सहकार्य करा, कारण एक चांगली मॅच आहे. फटका चांगला खेळला आणि अखेरकार बॉलने सीमारेषा तोडलीये, फोडलीये. सीमा पार धावा मिळतात 4. तो चौकार. काय फटका खेळलाय, शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ आणि या बॉल वरती केलाय. अज्जू नवले यांनी चांगला खेळ, बॉल पाठवलाय सीमा पार. धावा मिळतात 4. तो चौकार. अज्जू नवले यांनी अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत अंडरआर्म क्रिकेटच्या, परंतु एका बाजूला ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये ज्या नावाचा दबदबा त्यांच्याबद्दल आपण चर्चा केली. पहिल्या ओव्हरमध्ये नमित पाटील, आता आणि मला तन्मय शिरगावकर सांगतायत की आर्यन चषकामध्ये त्यांच्या नावावरती जो रेकॉर्ड आहे 6 बॉल 6 चौकारांचा. ओव्हर नंबर 2 साठी आता अशोक मामा आलेले आहेत. हे षटक हाताळतील. अनुभवी आहेत, सिनियर खेळाडू आहेत. त्याचबरोबर डी झूमचे प्रोप्रायटर श्री दीपक दादा झिरे यांचं आगमन होत आहे. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. आणि किंबहुना ते या स्पर्धेचे आठवणी जपत आहेत, छायाचित्रण करत आहेत. प्रत्येक गोष्ट बारकाईने ते टिपत आहेत आणि ते या ठिकाणी आहेत आणि बॅकफूट वरती गेलेत. बॉलने गॅप शोधला, एक चांगला फटका. क्लासिकल अंदाजामध्ये फटक्यामध्ये नजाकत होती, फटक्यामध्ये क्वालिटी होती. एक फोटोजेनिक स्ट्रोक, बॉल सीमा पार चौकार. अशोक मामा तयार. हाही फटका पाठवलाय सीमा पार. धाबा मिळतील 4. आलाय तो आणखीन एक बहारदार फटका चौकार. अशोक मामा यांच्यावरती गोलंदाजीवरती आक्रमण चढवलेलं आहे. बॉल पाठवला डीप. धाबा आहे धावफलकावरती 25. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही 4 बॉल टाकायचे आहेत. हाही बॉल पाठवलाय. काय फटका आहे, जबरदस्त क्वालिटी फटका होता. A1 क्वालिटीचा हा चौकार. बॉल झाला सीमा पार. धावा येतात 4. चांगली बॅटिंग, चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूने केलेला आहे. नाव आहे गौरव. डावकुऱ्या हाताचा एक शैलीदार फलंदाज.
आणखीन एक बॉल सीमारेषा तोडतोय. तलवारीच्या धारेने बॉल सीमारेषा चिरतोय. 3 बॉल 4 चौकार गौरव यांच्या बॅट मधून आलेले आहेत. आज मैदानाच्या आतमध्ये फटक्यांचं चांदणं शिंपलंय. तिसऱ्या रात्रीमध्ये या बॉलला सन्मान दिलाय. 1 धाव घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा मानस आहे का? ओव्हर नंबर 2चा खेळ आणि शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या अगोदरच्या बॉलवरती एक सिंगल धाव आली. धावसंख्या 34 आहे, 34. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवरती अज्जू नवले कशा प्रकारचा स्ट्रोक घेतील, स्ट्राईक आपल्याकडे घेतील की स्ट्राईक पुन्हा. आणि इथे 1 धाव मिळते. स्ट्राईक आता अज्जू नवले आपल्याकडे ठेवतील. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत तब्बल 35 बिनगडी बाद. तुम्ही पाहताय आर्यन चषक मित्रांनो, एक चांगलं आयोजन आहे स्पर्धेचा. आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. क्रीडा रसिकांसाठी जी मेजबानी आहे, उद्याचा अंतिम दिवस आहे, त्यामुळे उद्या ओपनचे 2 संघ, ग्रामीणचे 2 संघ अशा लढती तुम्हाला पाहायला मिळतील. आणि 2 संघांमध्ये होईल फायनल आणि पुन्हा 2 संघांमध्ये होईल तिसऱ्या क्रमांकासाठी मॅच. असे उद्या 4 सामने आपल्याकडे आहेत आणि उद्याचा अंतिम दिवस आहे. सुरुवात आपण सोडली नाही तर शेवट चुकवू नका. उद्या ही 5.5 फुटाची ट्रॉफी कोणाला मिळणार आहे? स्वप्न तर बऱ्याचशा संघांनी पाहिली. 24 संघ खेळत आहेत आणि या 24 संघांनी हे स्वप्न पाहिलं की आर्यन चषक यावर्षी आम्ही पटकवणार. परंतु खऱ्या अर्थानं उद्या कोणता संघ जिंकेल आणि 2025 आर्यन चषक आपल्या नावी करेल? ओव्हर नंबर 3 साठी राहुल. पायांचा वापर, क्षेत्ररक्षण चांगलं, फेक केली परंतु 1 धाव आली आहे. मॅचला पुन्हा ते सुरुवात. गौरव पुन्हा स्ट्राईक वरती आलेले आहे, ज्यांनी चांगली बॅटिंग पाठीमागच्या ओव्हरमध्ये केलेली आहे. हा बॉल सोडून दिलाय. पंचाने सांगितले की वाईट दिशा आहे खराब. पण गौरव यांच्या बॅटिंगच्या आपण चर्चा ज्यावेळेस करतो ना, त्यावेळेस पदरालित्य त्यांनी या बॉलच्या पाठीमागे खेळताना दाखवलं होतं. थोडेसे पुढे गेले, पाठी आले, त्यानंतर बॉलने डावीशी सोडली. हा वाईट बॉल आलाय. पुन्हा तयार राहुल. हाही बॉल सोडलाय. पुन्हा डाव्या स्टिचच्या बाहेरच टाकलेला हा बॉल होता. आलाय तो वाईट. म्हणजे प्रयत्न हाच आहे की फलंदाजाला बांधून ठेवायचं, परंतु दिशेवरती नियंत्रण आणावं लागेल. हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. हा 3रा वाईट बॉल आहे. आणखीन 1 धाव स्कोअर बोर्ड मध्ये आपण ऍड करूया. स्कोअर बोर्डला पुढे नेऊया. धावा धावफलकावरती आलेल्या आहेत 39. पहा, एखादं संकट ज्यावेळेस जीवनामध्ये किंबहुना क्रिकेटमध्ये येतं ना, त्यावेळेस त्या संकटाबरोबर संधी चालून येते. कारण संकट हे संधीचं राखणदार आहे. संकट कधीच एकटे प्रवास करत नाही. ती संधी आज ओळखावी लागेल आणि चांगला खेळ आज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना राहुल यांना करावा लागेल. एका बाजूला गौरव, ज्यांनी मोठ्या फटक्यांचा धुमधडाका लावलाय. तब्बल 4 चौकार पाठीमागच्या ओव्हरमध्ये खेळले होते आणि इथे विकेटचं पतन. गौरव माघारी. विकेटचं होते पतन. तीन बॉलचा खेळ झालेला आहे. 39 धावा धावफलकावरती आलेले आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता क्रमांक राहुल. हा बॉल सोडून दिलाय. पंचाने सांगितलंय की वाईड आहे. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. पण दिशा खराब आहे या बॉलची. कुठेतरी हीच दिशा गोलंदाजाला मॅटर करते.
आणि आत्ताही विकेटचं पतन. वाईट प्लस विकेट. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहेत आणि या ओव्हर मध्ये बॉल झालेली आहेत तब्बल 3च बॉल झालेले आहेत, म्हणजे अजूनही 3 बॉल टाकायचे आहेत. चला आपण घाई करा. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल उद्यासाठी. त्यामुळे ही मॅच फार महत्वाची आहे. आजच्या रात्रीतली शेवटची मॅच. आपण सर्वजण या मॅचचा आस्वाद घेत आहोत. बॉलर तयार, गोलंदाजी मार्क वरती आणि अखेरकार इथे उजवी अस्ती वाकवली आहे. फलंदाज क्लीन बोल्ड. एका पाठोपाठ एक फलंदाज आता कोसळायला सुरुवात झालेली आहे. विकेटची पतड थांबवता येईल का आणि आता चांगली बॅटिंग करता येईल का. एक काळ असा होता ना, टीम शैलेश स्मृती निरोळ या टीमसाठी धावा येत होत्या, परंतु आता धावा येत नाहीयेत. आता कमबॅक जोमाने केलंय टीम आशू विकी पॅकर्स सुरबे या टीमने. धावा आहे धावफलकावरती तब्बल 41. गडी बाद झाले आहेत 3. उजवस्तीच्या बाहेरचा बॉल. अंपायर कॉल वाईट. दिशा खराब. हा आणखीन एक वाईट बॉल आहे. फटका ऑफ साइडला खेळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न पहिल्यांदा केला, थोडे थांबले, पुन्हा धावले आणि एक धाव सहजरित्या पूर्ण केली आणि आजू नवले यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे. ओव्हर नंबर 3चा खेळ अजूनही सुरू आहे आणि धावा धावफलकावरती आहेत तब्बल 44. 3 फलंदाज बाद. शतरक्षक आलेले आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक 3चा खेळ संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करताना टीम शैलेश स्मृती निरोड या टीमने बनवलेली आहे. धावा आहे धावफलकावरती 45 धावा. जेव्हा जेव्हा आपण 45 आकड्याबद्दल चर्चा करतो त्यावेळेस रोहित शर्मा हिटमॅन यांचा हा जर्सी क्रमांक आहे 45. आणि रोहित शर्माबद्दल आपण ज्यावेळेस चर्चा करतो हिटमॅन यांच्याबद्दल आपण चर्चा करूया. खरं तर ही जी उपाधी आहे ना, ज्यावेळेस रोहित शर्मा यांनी द्विशतक झळकवलं होतं त्यावेळेस त्यांनी चांगली बॅटिंग केली होती आणि ज्यावेळेस डगआउट बॉक्समध्ये जात होते ना त्यावेळेस युजवेंद्र चहल यांचे भाऊ पॅडी यांनी त्यांचं कौतुक केलं होतं की आपण मोठे मोठे फटके खेळण्यात आपण हिटमॅन सारखी बॅटिंग केली. आणि हेच शब्द रवी शास्त्री यांनी ऐकले आणि प्राइज डिस्ट्रीब्युशनमध्ये त्यांनी रोहित शर्माचा उल्लेख हिटमॅन केला आणि तिथून पुढे संपूर्ण क्रीडा विश्वाला त्यांच्या नावाची ओळख झाली, ते म्हणजे हिटमॅन. व्हाईट बॉलला निश्चित धावा याही बॉलच्या पाठीमागे मिळतील. धावसंख्या आहे 47. ओव्हर नंबर 4 मध्ये जिग्नेश. 6 बॉल चांगले टाकावे लागतील. आणि अखेरकार एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. ज्या प्रकारचा ग्राउंड शॉट खेळला होता आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर बॉल अचानक मुसळी घेतो आणि बॉल एका धावेसाठी गेलेला आहे. आणि हाई बॉल चाललाय सीमा पार. 300 प्रेक्षक या स्पर्धेला लाईव्ह पाहत आहेत. रॉबिन सिंग यांच्या वतीने आणखीन एक चौकार मारला तर 1000 रुपये. क्या बात. आणि लाईव्ह जर तुम्ही प्रेक्षक बघितले ना, रात्रीचे आता 12:50 आले तर 301 प्रेक्षक लाईव्ह पाहत आहेत आर्यन चषक.
क्षेत्ररक्षक आहेत, नो बॉल आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 54 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला आता धाव येत नाहीये. प्रज्वल, प्रत्येक चौकार 1000 रुपये. रॉबिन सिंग, पायांचा वापर केलाय, खेळाडू आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि धावसंख्या पुढे जातीये 55 धावा. शेवटचे 2 बॉल, हा यॉर्कर पद्धतीचा बॉल होता. एक सिंगल धाव आले. शेवटचा बॉल जो टार्गेट सेट करेल, धावसंख्या आहे 56. पहिल्या डावातला शेवटचा बॉल टार्गेट सेट करणार आहे. आणि हा बॉल सीमा पार. 60 धावा बॅटिंग करताना बनवलेली आहे टीम. शैलेश स्मृती नेरोळी या टीमने बनवलेल्या आहेत धावा 60. 61 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे टीम. आशु विकी पॅकर्स तुर्बे या टीम समोर येणारे बॉल 24. चला फिल्डिंग लावा आणि तुर्बे टीम आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. आर्यन चषक 2025 आजच्या रात्रीतला शेवटचा सामना रंगलेला आहे. 61 धावा आणि 24 बॉल असं घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगेल आवाजामध्ये आपण फेरबदल करूया आणि आपण ऐकूया युवा समालोचक तन्मय शिरगावकर यांचा आवाज. आहे त्यांनी रॉबिन सिंग यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपलं कॅश प्राइज जमा करून घ्यायचं आहे. येस, त्याच टीमचे ओनर आहेत रॉबिन सिंग. चला पूर्वार्धामध्ये ज्या घडामोडी घडल्या, आता उत्तरार्धामध्ये काय घडतं. येणारे 24 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. कोणता संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरेल. येणारे 24 चेंडू 61 धावांचा आव्हान असेल. येणारे 24 चेंडू आणि 61 धावांचा आव्हान. उत्तरार्धामधल्या पहिल्या चेंडूवरती चांगला फटका आहे, कार्पेट डाऊनचा फटका. 4 धावा, खणखणीत चौकार. हाकीम ऑन फायर. पहा, पहिल्या चेंडूवरती चांगला प्रहार केलाय, क्लास दाखवलाय. 4 धावा मिळालेत. अशाच प्रकारची जर फलंदाजी चालत राहिली तर आशु विकी पॅकर्स तुर्बे संघ विजयाच्या दिशेने अजून एक पाऊल टाकेल. विनंती असेल प्रेक्षकांना, प्लीज प्लीज 1 मिनिट थांबा. प्रेक्षकांना विनंती असेल, जर गोलंदाज करत असेल त्यावेळी कोणीही काही बोलू नका. विनंती असेल प्लीज. चांगला फटका आहे, चांगला फेकी. येस, 1 धाव मिळतीये. महत्वाची मॅच आहे. आपल्यामुळे कोणत्याही खेळाडूला नुकसान होऊ नये, कोणत्याही टीमला नुकसान होऊ नये याची काळजी, दक्षता आपण घ्यायची आहे. 5 धावा धावफलकावरती लागलेत. चांगले क्षेत्ररक्षण आहे. 1-1 धाव वाचवली जाते. 1-1 धावेसाठी लढलं जात आहे.
धाव फलकावरती धावा लागलेत 6 लॉट्स ऑफ 0 विकेट. हकीम पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर खेळताना पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपात धावसंख्येत पुन्हा एकदा 1 नंबर. धाव फलकावरती धावा लागलेत 7. 4 चेंडूचा खेळ संपला. येणारे 2 चेंडू शिल्लक असतील. पहिले षटक चला एसट्यांच्या मागे अज्जू. विकेट गेलाय की सामना गेलाय आशु विकी पॅकर्स तुर्बे संघाचा. पहा इतकी महत्वाची मॅच असताना लालच दिली, कुठेतरी मनामध्ये लालचा निर्माण झाली आणि फलंदाजाला पुढे खेळावं लागले आणि विकेटचं पतन झालं. एस्ट्यांच्या मागे कोणतीही चूक केली गेली नाही. अज्जू नवले बॉक्स क्रिकेटचा एक बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे असा अज्जू नवले एस्ट्यांच्या मागे स्वतः कोणतीही मिस्टेक नाही करत आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकातील. भूषण पाटील स्ट्राईक एंडवर खेळताना पाहायला मिळत आहेत. हो येस विकेटचं पतन होतंय. भूषण पाटील बॅक टू पवेलियन. गोल्डन डग आउट. पहा प्रेक्षकांचा जल्लोष सांगून जातोय भूषण पाटीलचा विकेट किती महत्वाचा होता. नवीन बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय जिग्नेश. गोलंदाजी मार्कवरती आलाय गौरव. पहा गौरवचं कौतुक करावं लागेल. चांगली फलंदाजी केल्यानंतर गोलंदाजीची धुरा त्याने स्वतःच्या हातामध्ये घेतली. आजच्या दिवसामध्ये गौरव नावाचा गौरव खूप होतोय. संपूर्ण मैदानामध्ये गौरव नावाचा गौरव आपण ऐकतोय. गोलंदाजी मार्कवरती आलाय गौरव. वैयक्तिक पहिले सांघिक दुसरे गोलंदाजी गौरव. सामना करतील हकीम. चांगला फटका आहे. 4 धावा पुन्हा मिळत आहेत. धाव संख्येत 4 नेबर. धाव फलकावरती धावा लागलेत 11 धावा धाव फलकावरती लागलेत. पहिल्या चेंडूवरती चांगला प्रहार, चांगला फटका बसवलाय. तिसऱ्या पंचांकडे अपील केलंय. तिसऱ्या पंचांकडे दात मागितली गेली आहे. यस अज्जू सर पंच आहेत. चला विकेटचं पतन होत आहे. हकीम बॅक टू पवेलियन. पा एस्ट्यांच्या मागे वारंवार चर्चेत राहिलाय अज्जू. फलंदाजी देखील चांगल्या पद्धतीने केली. स्ट्राईक रोटेट करून देत होता. त्यानंतर विकेट देखील चांगली करतोय. बॅक टू बॅक चांगली विकेट केली. 2 फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला परतवलंय.
एक धाव आहे. धाव फलकावरती 1 बरं. प्लीज विनंती आहे प्रेक्षकांना, विनंती आहे, महत्त्वाची मॅच आहे, कोणी काही बोलू नका. जर गोलंदाज गोलंदाजी करत असेल त्यावेळी कोणी काही बोलू नका प्लीज, डिस्टर्ब होतंय. धाव फलकावरती 1 बरं. धाव संख्या झाली 13. पुन्हा एकदा चांगला फटका प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु एक धाव मिळते. धाव फलकावरती धावेत 1 बरं. धाव संख्या झाली 14. येस, विकेटचं पतन होतंय. जिग्नेस बॅक टू पवेलियन. मोठा हादरा संघाला बसलाय. आशु विकी पॅकर्स तुर्बे. येस, विकेटचं पतन. अज्जू बॅक टू बॅक अज्जू नावाची चर्चा मैदानामध्ये होतीये. नवीन बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. नमित पाटील, मॅन फ्रॉम तुर्बे. एक रन आहे. वाईट बॉल. येस, पंचांचा इशारा येतोय, वाईट बॉल आहे. धाव फलकावरती पुन्हा एकदा 1 बरं. धावसंख्या झाली 16. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. खणखणीत चौकार आलाय. 4 धावा मिळत आहेत. मिसफील्ड झालंय थोडस. 20 रन. नॉट आउट. चांगली फेकी होती, परंतु थोडस पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागलेत 20. येणारे 6 चेंडू आणि 41 धावांची गरज. आशु विकी पॅकर्स तुर्बे संघाला. येस, निर्धाव पद्धतीचा चेंडू आहे. येणारे 5 चेंडू आणि 41 धावांची गरज. वाईट बॉल आहे. 5 बॉल आणि 40 धावांची गरज. एक धाव आहे.
निर्धाव पद्धतीचा चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक. विजेत्या संघाच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन. यस, अश्रू विकी पॅकर्स तुर्बे संघ आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचे. अश्रू विकी पॅकर्स तुर्बे, अश्रू विनंती असेल, अश्रू आपलं व्यासपीठावरती यायचंय, सन्मान चिन्ह घेऊन जायचंय.